ऑगस्ट महिन्यात कर्क राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे ज्याची ते अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत. पण ही संधी प्रत्येकाला मिळणार नाही. तुमच्या एका निर्णयावर संपूर्ण महिन्याचं भविष्य ठरणार आहे. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार. ऑगस्ट 2026 कर्क राशीसाठी हा फक्त आणखी एक महिना नाही. हा महिना तुमच्या आयुष्यात विश्वास, संधी आणि बदल या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घेऊन येऊ शकतो. विशेष म्हणजे 3 ऑगस्ट, 5 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 3 तारखा तुमच्या महिन्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतात. आज आपण पाहणार आहोत आरोग्य, करिअर, पैसा, प्रेम, मॅरेज लाईफ आणि शिक्षण. सर्वात महत्त्वाचं, या ग्रह बदलामधून तुमच्यासाठी नेमका कोणता संदेश आहे तो. सर्वप्रथम बोलूया आरोग्याबद्दल. कर्क राशी तुमची एक खास गोष्ट असते. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेता. बाहेरून शांत दिसता, पण आतमध्ये अनेक विचार सुरू असतात. ऑगस्टमध्ये हाच स्वभाव तुमची ताकद पण ठरू शकतो आणि कमकुवतपणा पण. 3 ऑगस्ट नंतर मंगळाच्या राशी बदलामुळे तुमची ऊर्जा थोडी अस्थिर जाणू शकते. काम करण्याची इच्छा असूनही कधीकधी मन विचलित होईल. विशेषतः ज्यांना आधीपासून डोकेदुखी, मायग्रेन, झोपेचा त्रास किंवा पोटाशी संबंधित समस्या आहे त्यांनी या काळात स्वतःकडे थोडे जास्त लक्ष द्यावं. ही घाबरण्याची गोष्ट नाहीये, तर स्वतःची काळजी घेण्याची आठवण आहे. आता बोलूया विद्यार्थ्यांबद्दल. जर तुम्ही एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल तर ऑगस्टमध्ये अभ्यासापेक्षा मन एकाग्र ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरेल, कारण लक्ष वारंवार दुसरीकडे जाऊ शकतं. पण ज्यांचा विचार आहे दुसऱ्या शहरात किंवा परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा, त्यांच्यासाठी ही वेळ सकारात्मक संकेत देत आहे. म्हणजे दिशा बदलू शकते, पण ती पुढे नेणारी ठरू शकते. आणि आता कर्क राशीच्या अनेक लोकांना सर्वात जास्त उत्सुकता असते प्रेम आणि मॅरेज लाईफबद्दल, कारण या महिन्यात इथेही काही महत्त्वाचे संकेत दिसत आहे. कर्क राशी, तुम्ही प्रेम करता ते मनापासून करता, पण कधी कधी अतिविचार, जास्त अपेक्षा आणि प्रत्येक गोष्ट मनावर घेण्याची सवय नात्यामध्ये अंतर निर्माण करते. ऑगस्ट महिन्यात हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. 3 ऑगस्ट नंतर लहान सहान कारणावरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्ही काही बोलाल, समोरचा त्याचा वेगळाच अर्थ काढू शकतो. म्हणून या महिन्यात प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं अधिक महत्त्वाचं असेल. पण इथेच एक चांगली बातमी आहे. गुरुची शुभ दृष्टी नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढवण्याचं काम करत आहे. म्हणून जर काही दिवसांपासून दुरावा असेल, बोलणं बंद असेल किंवा छोट्या कारणावरून तणाव निर्माण झाला असेल तर ऑगस्टमध्ये हा संवाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. काहींसाठी हे नातं नव्याने फुलण्याचा काळ पण ठरू शकतो. आता बोलूया मॅरेज जीवनाबद्दल. जर तुम्ही विवाहित असाल तर हा महिना एकमेकांना समजून घेण्याचा आहे. जीवनसाथीच्या कामात किंवा त्याच्या आयुष्यात एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही जण एकत्र प्रवासाचं नियोजन करतील, तर काही जण भविष्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या महिन्यात अहंकारापेक्षा संवाद जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. आणि आता तो भाग ज्याची जवळजवळ प्रत्येक कर्क राशीच्या व्यक्तीला सर्वाधिक उत्सुकता असते. करिअर, पैसा आणि भाग्य खरंच साथ देणार का? कर्क राशी, आता येतो या महिन्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. कारण अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, माझी मेहनत आता फळ देणार का? या प्रश्नाचं उत्तर ऑगस्टमध्ये हो असं दिसत आहे. या महिन्यात भाग्याची साथ वाढताना दिसते. पण लक्षात ठेवा, भाग्य हे फक्त संधीचं दार उघडतं, त्या दारातून चालत जाणं हे मात्र तुमच्यावर अवलंबून असतं. करिअरमध्ये 3 ऑगस्ट नंतर कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि बदलाची भावना वाढू शकते. काही जण नोकरी बदलण्याचा विचार करतील, काहींना ट्रान्सफर, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटेल, पण महिन्याच्या उत्तरार्धात अधिक सकारात्मक गोष्टी दिसायला लागतील. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर हीच संधी तुमच्या पुढच्या यशाची सुरुवात ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑगस्ट महिना विस्ताराचा विचार करण्यासारखा आहे. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन दिशा यापैकी एखादी गोष्ट समोर येऊ शकते. मात्र मोठा निर्णय घेताना भावनेपेक्षा विचारांना जास्त महत्त्व द्या. आर्थिक बाबतीत पैशाची आवक सुरू राहील, पण खर्चाचे नियोजन तितकंच महत्त्वाचं ठरेल. योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला फायदा देऊ शकते.
तर एकूण पाहिलं तर कर्क राशीसाठी ऑगस्ट 2026 हा संघर्ष संपण्याचा नाही तर संघर्षाचं फळ मिळायला सुरुवात होण्याचा महिना आहे. काही ग्रह तुमची परीक्षा घेतील, काही ग्रह तुमच्या बाजूने उभे राहतील. म्हणून घाई करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधी शांतपणे स्वीकारा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अभ्यासपूर्ण, विश्वासार्ह आणि मनाला स्पर्श करणाऱ्या ज्योतिष मार्गदर्शनासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.